मागच्या 19च्या लोकसभेत काँग्रेसकडूनही ऑफर आली होती, निधीसह ऑफर आली होती तिकीट. मी म्हटलं नो, मी आयुष्यभर ज्या तोंडाने तुम्हाला आई बहीण घेऊन शिव्या दिल्या, तुम्हीच काँग्रेस पक्षाने देश बुडवला असं म्हटलं, शेतकरी नागडा केला असं म्हटलं. तुम्हाला असं वाटतं काँग्रेसने देश बुडवला? प्रश्न नाही. असा शेतकरी बुडला म्हणजे देश बुडला ही आमची धारणा आहे. एका दाण्याचे 1000 दाणे होणारा व्यवसाय फक्त शेती आहे. एक दाणा ज्वारीचा लावा, हायब्रिड पेरा, 500 दाण्याचं कनिष्ठ निघते. बरोबर. एक दाणा कपाशीचा लावा, 450 ग्रॅम सरकी लावा, 10 क्विंटल पर्यंत उतारा येतो. एक दाणा धानाचा लावा, 65 दाण्याचं लोंब निघतं. एक दाणा गव्हाचा लागा, 84 दाण्याची ओंबी निघते. आणि एवढे असूनही एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या माणसावर आत्महत्या करून भरायची पाळी काय यावी? याला कारण सरकारची धोरण आहे. कारण तुम्हाला खर्च भरून निघेल एवढे रास्तवा मिळत नाही. 20,000 धानाला बोनस दिला, पण राज्य सरकारचं कृषी मंत्रालय म्हणते याला 3200 रुपये 1 क्विंटल धान पिकवायला लागते. केंद्राने ठरवले भाव 2300 आहे. 900 रुपये घाटा करणाऱ्या माणसाला 20,000चा बोनस दिला, 100 क्विंटल पिकवणार किती घाटा आहे? 90,000. बरोबर. 90,000चा घाटा. 20,000 निघाले तरी 70,000 कोण भरून देणार? त्याच्यामुळे त्याचं कर्ज फिटू शकत नाही. बरोबर. त्याला समजते की ऋणवेळ हत्या चुकत नाही, घेतलं त्याचं द्यावं लागते. पण सारे सोंग घेतले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. म्हणून एकदा कर्जाच्या जप्तीची सक्तीची वसुलीची नोटीस आली की गावात लाच जाईल, शेजाऱ्यात लाच जाईल, सोयऱ्यात लाच जाईल, मेरकऱ्यात लाच जाईल, बदनामी होईल. म्हणून तो जगल आधी असतो आत्महत्या करून मरू लागला.